पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा थेट घरासमोर आंदोलन. सुनील कुरुंदवाडे. कुरुंदवाड येथील नागरिकांचे लोकप्रतिनिधींना संतप्त इशारा. 4 दिवसांची मुदत. आम्ही वारंवार लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊनही पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सुटलेला नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. जर पुढील 4 दिवसात यावर ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही थेट लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जाऊन बसू, असा तीव्र इशारा कुरुंदवाड येथील आंदोलकांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना दिलाय. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या प्राणांतिक आंदोलनादरम्यान सुनील कुरुंदवाडे यांनी उपस्थितांसमोर बोलताना आपला तीव्र संताप व्यक्त केला. यामध्ये नागरिकांमधील वाढता असंतोष स्पष्टपणे दिसून येतोय. आंदोलनात बोलताना कुरुंदवाडे यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आम्ही मत देऊन आमदारांना, खासदारांना निवडून दिलंय. आज नदी प्रदूषणानं नागरिक मरत असताना हे लोकप्रतिनिधी कुठे आहेत? आम्हाला तुमचं काहीही नको, आम्हाला फक्त पिण्यासाठी आणि वापरासाठी स्वच्छ पाणी द्या, अशी मागणी त्यांनी केली. प्रदूषणाचा हा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवरचा राहिलेला नाही. लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडून यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे. जर आमचं ऐकलं जात नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. नागरिकांनी प्रशासनाला आणि संबंधित नेत्यांना पुढील 4 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत जर पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर ठिय्या मांडण्याचा इशारा यावेळी सर्वानुमते देण्यात आला. या आंदोलनामुळे कुरुंदवाड आणि परिसरात नदी प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज. आम्हाला पहिला नदीचं काम करा, आम्हाला समजून घ्या. आता समजतो तुम्ही आमच्याकडे निवडून गेला, शिकवतो निवडून गेला, तिला हात